आपण जेव्हा एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि खरंच सांगतो तुम्हाला, आपण त्याच्या आडनावावरून डॉक्टरची परीक्षा करतो. त्यासाठी ही जी कोटा पद्धती ना, ही म्हणजे शोषण आहे हे सगळं. तर मेडिकलचं एक एक कोटी रुपये पण डोनेशन झालं आहे. हे वास्तू नाकारू शकत नाही. मग काय म्हणतील पुरावे द्या. काय पुरावे द्यायचे? तुम्ही बघा ना त्यांच्या किमान मेडिकल फील्डमध्ये कुठेतरी तुम्ही हे सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. बाकीच्या ठिकाणी आहे ना, तुम्हाला आरक्षण आहे तिकडे आहे, पण किमान मेडिकलमध्ये नको आहे. तो शनिवारनं तुम्हाला पुण्यामध्ये आजारी जर माणूस पडला ना शनिवारी, तर ते शाप येतो, गुन्हा येतो, गुन्हा. शनिवार तुम्हाला डॉक्टर मिळत नाही. शनिवार रविवारी म्हणजे अतिशय भयानक प्रकार. तुम्ही कुठे जा, बंद सगळं. ज्या पद्धतीने मेडिकलचं शिक्षण इतकं महाग झालं आहे, म्हणजे एकतर तुम्ही एखाद्या कॅटेगरीतनं या, नाही तर मग तुमच्याकडे इतका पैसा पाहिजे. जो मधला वर्ग आहे त्यांनी त्याचं मत मांडू नये का? मग त्यांनी काय करायचं? मग मेडिकल फील्डमधल्या शिक्षण करणाऱ्या ज्या मुली आहे किंवा मुलं आहे, त्याला जेव्हा तो मेडिकल ॲडमिशन घेतो ना, तो स्वतःला डॉक्टर समजायला लागतो. तो सांगा, मिलिटरीत आहे का आरक्षण? कुठं मिलिटरीमध्ये त्यांनी बटालियन केलेलं आहे, परंतु तिथं काही भानगड नाही अजून तरी. भारतीय सैन्यामध्ये नाही असं कुठं. सरकारी अधिकाऱ्यांची मुलं, मर्सिडीजमध्ये फिरणाऱ्या अधिकाऱ्यांची मुलं, बापांनी लाभ घेतला आरक्षणाचा, पोरगं बी लाभ घेतंय, आई आरक्षणाचा लाभ घेऊन झाले. किती उदाहरण दाखवू तुम्हाला. बघा, मी काल सेजल पवारची मुलाखत बघितली आणि ज्या पद्धतीने ती बोलत होती, आणि वैद्यकीय शिक्षण घेणारी एक युवती, मग थोडं माहिती कळाली की तिने एक विशिष्ट प्रवर्गातून तिने वैद्यकीय शिक्षणाला ॲडमिशन घेतली आहे. आणि एक मनात असा विचार येतो आहे की जर तुम्ही गांभीर नसतील आणि तुम्ही तुमच्या, कारण वैद्यकीय जे आहे डॉक्टर पेशा, त्यामध्ये खूप गांभीर्य पाहिजे, बौद्धिक कौशल्य लागतं. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर मग एक विचार येतो की ह्या क्षेत्रात आरक्षण नको आहे आता. कारण किमान म्हणजे मेडिकल फील्डमध्ये हे सगळ्यांसाठी खुलं ठेवा. त्याच्यामध्ये पाहिजे तर कुठंतरी एक आर्थिक जे असतील त्याला एक 10-15% काहीतरी त्याच्यामध्ये तुम्ही करू शकतात. मात्र ओव्हरऑल जर बघितलं, आणि मला बऱ्याच कमेंट आल्या फेसबुकवरती, मी ते वाचत होतो, म्हणजे हजारो लोकांचे कमेंट्स आहेत, उत्तर आहेत बरेच. काहींचं म्हणणं आहे की ह्याच्यात फरक राहिला नाही आहे, आता काय सगळं जवळपास 10%. तर उलट चांगलं आहे ना. याचं कारण तुम्हाला सांगतो मी. बघा, परखड मत मानतो आहे मी. आपण जेव्हा एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि खरंच सांगतो तुम्हाला, आपण त्याच्या आडनावावरून डॉक्टरची परीक्षा करतो. आडनाव जर बघितलं तर व्यक्ती विचार करतो, अरे याच्याकडं मी, म्हणजे कुठल्याही सरकारी दवाखान्यात जा, मोठ्या हॉस्पिटलला जा, तर लोक डसकतात. हे सत्य कोणी नाकारू शकत नाही, आपण किती काही म्हणू. मग अशामुळं जर सगळं जर ओपन केलं तर कुठलाही काय असो ना, तो बौद्धिक क्षमतेने पूर्ण ताकदीने आला आहे. आणि ह्या ज्या सगळ्या मेडिकल क्षेत्र काय, सगळं जे शिक्षण क्षेत्र आहे ना, हे मोफत केलं पाहिजे. ह्या आता ज्या फीज आहेत, जे शुल्क आहेत, ते इतके प्रचंड आहेत. आता दुसरा ह्याच्यात आणखीन एक मुद्दा आहे, तो म्हणजे जसं आपण म्हणतो की तुम्ही यांना कसं सांगताय की अमक्या प्रवर्गाला तुम्ही रोखाला दिलं नाही पाहिजे. काही लोक उच्चवर्गीयांची मुलं क्षमता नसताना, कुवत नसताना पैसे जोर, ते सुद्धा बंद केलं पाहिजे. त्यासाठी ही जी कोटा पद्धती ना, ही म्हणजे शोषण आहे हे सगळं. म्हणजे सामान्य ज्याच्यात क्षमता आहे, कुठलाही तो कॅटेगरीज असू दे, कुठलाही त्याच्यात क्षमता आहे. कारण ते 30% येणार आहे कोटा, आमका कोटा, मॅनेजमेंट कोटा, ह्याचा कोटा, त्याचा कोटा. प्रायव्हेटला 8-8 लाख रुपये वार्षिक फी झाली, 8-8, 10-10 लाख. मला आत्ता मी माहिती घेत होतो, तर मेडिकलचं एक एक कोटी रुपये पण डोनेशन झालं आहे. हे वास्तू नाकारू शकत नाही. मग काय म्हणतील पुरावे द्या. काय पुरावे द्यायचे? तुम्ही बघा ना त्यांच्या कोवती किती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दोन, म्हणजे एक तर एखादा विशिष्ट कॅटेगरीमधनं तिथं येतो किंवा मॅनेजमेंट कोटातनं येतो. मग बाकीच्यांनी काय करायचं? पण त्याला उत्तर आहे की तुमच्या हे चालणार नाही आहे. किमान मेडिकल फील्डमध्ये कुठेतरी तुम्ही हे सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. बाकीच्या ठिकाणी आहे ना, तुम्हाला आरक्षण आहे तिकडं आहे, पण किमान मेडिकलमध्ये नको आहे. आणि कालचं हे एक उदाहरण आहे. काही लोकांचे त्यामध्ये प्रतिवाद येईल की एकावर तुम्ही कशी परीक्षा करतात. मला काहींनी उत्तर दिलं की तुमच्या एका मुलींनी बोललं म्हणून तुम्ही सगळ्या मुलींना असं वगैरे त्या दृष्टीने बघणार का? तो विषयच नाही. एका व्यक्तीनं ह्याच्यावरनं आपल्याला दिसतंय गांभीर्य किती आहे, काय आहे कोणाचं. त्यामुळं माझं व्यक्तिगत मत आहे, आणि मला माझं मत मांडायचा भारतीय घटनेने पूर्ण अधिकार दिला आहे. माझं मत मांडलं आहे. पुन्हा पटो न पटो,
मी काय एखाद्या वर्गाला बरं वाटावं किंवा एखाद्याला, जसं आता मी एक त्याच्या काही एक पोस्ट टाकली होती मी, का निलेश मुनी हा माणूस लबाड आहे. आता तो जैन साधू जरी असेल, मी सुद्धा जैन आहे, मग मी म्हणतोय ना, कारण तो लबाड आहे तो माणूस तो. तर तसेच प्रकार आहे सगळा. आपण कुठंतरी सत्य स्वीकारलं पाहिजे आणि या क्षेत्रामध्ये जे आरक्षण आहे त्याला कुठंतरी त्याला बघा, कुठंतरी त्याला म्हणजे बहुत त्याला हे पाहिजे. आता काहींचं म्हणणं आहे की समान संधी मिळाली पाहिजे, समान. अहो, समान संधीचा अर्थ काय आहे त्याचा समान? जर एका साईडला आपणच म्हणतोय आता की फरक कमी झाला आहे, खूप कमी झाला आहे, कुठंतरी तुम्ही घ्या ना निर्णय. 2 वर्षांनी घ्या, 3 वर्षांनी घ्या, 4 वर्षांनी घ्या, पण कुठंतरी निर्णय घ्यावा लागेल तो, आणि तो होईल तो निर्णय. म्हणजे रिझर्वेशन हटवून ह्या क्षेत्रातला ही समस्या सुटणार आहे का? कारण ती ज्या पद्धतीनं ती बोलली आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, ही समस्या बघा सुटणार तर नाहीच आहे. म्हणजे ज्या पद्धतीने, आणि केवळ तिला एकटीला दोष देऊन काय उपयोग नाही आहे. जे एक कॅज्युअल अप्रोच आहे ना आपला, एकदम असं म्हणजे एकदा प्रवेश मिळाला म्हणजे कसं आहे की ते आता काय म्हणजे तो फार घातक येतो. म्हणजे पूर्वी असं नव्हतं. पूर्वी डॉक्टर पेशा किंवा त्याच्यामध्ये एक माणुसकी होती, बघायचं हे होतं. आता जर बघितलं ना, अहो शनिवारनं तुम्हाला पुण्यामध्ये आजारी जर माणूस पडला ना शनिवारी, तर ते शाप येतो, गुन्हा येतो, गुन्हा. शनिवार तुम्हाला डॉक्टर मिळत नाही. शनिवार रविवारी म्हणजे अतिशय भयानक प्रकार, तुम्ही कुठे जा, बंद सगळं. याला कुठंतरी हे, आणि हे जे काही ठराविक समूहाच्या हातामधलं आहे ना सगळं, ते काढलं पाहिजे. याचं टोटली सरकारीकरण करा. याचं काहीतरी ह्याच्यामध्ये पर्याय शोधावंच लागेल. ज्या पद्धतीने मेडिकलचं शिक्षण इतकं महाग झालं आहे, म्हणजे एकतर तुम्ही एखाद्या कॅटेगरीतनं या, नाही तर मग तुमच्याकडे इतका पैसा पाहिजे. जो मधला वर्ग आहे त्यांनी त्याचं मत मांडू नये का? मग त्यांनी काय करायचं मग? त्यामुळं ह्याच्यात कुठंतरी एक भूमिका घेणं जरुरी आहे, आणि हे पूर्णपणे एक खुलं करायला सर्वांना समान संधी द्या. ज्यांची क्षमता नसेल, त्यांना तुम्ही ती तयारी करण्यासाठी त्यांना तुम्ही तयार करा. त्यांना तुम्ही त्याला दुसरे पर्याय त्यांना तुम्ही बनवा. त्यांना 2-3 वर्षात, 4 वर्षात स्पर्धेला उतरवा त्यांना. परंतु बौद्धिक क्षमता पाहिजे. यू हॅव टू बी फिट. आणि कुठल्याही धर्माचा असो, कुठल्या जातीचा असो, धर्माचा विषयच नाही, कुठल्या जातीचा असो त्याचं सगळं. बरं, सेजल पवारच्या एकंदरीत वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? वक्तव्य नाही, अतिशय म्हणजे हे बघा, सेजल पवारच नाही, तुम्हाला मी सांगू का, आता जर तुम्ही बघितलं म्हणजे मेडिकल फील्डमधल्या शिक्षण करणाऱ्या ज्या मुली आहे किंवा मुलं आहे, त्याला जेव्हा तो मेडिकल ॲडमिशन घेतो ना, तो स्वतःला डॉक्टर समजायला लागतो. तो म्हणजे अतिशय तो तुम्ही बघा संध्याकाळी यांचे मी जवळनं बघितले मुलं, तुम्ही ऑब्झर्वेशन करा, आणि त्याला तो त्याच्यामध्ये जो ॲटिट्यूड आत्तापासूनच, अरे काय आहे म्हणजे तो ज्या पद्धतीने ती बोलत होती, ज्या पद्धतीने त्या क्लबमध्ये जाणं, हे कोण आहे सगळे यांना? म्हणजे असं वाटतं की आता आपलं म्हणजे, आणि ते जर गव्हर्नमेंट कॉलेजला असेल किंवा एखाद्या मोठ्या ह्याच्यात असेल ना, तर तुम्ही मग ते विचारूच नका त्याला. म्हणजे ते मग ते नाकात बोलणं वगैरे सगळं ते एकदम, ते बघा तुम्ही कसं बोललं ते सगळं, ते पूर्ण बेकार आहे ते सगळं. हे तुम्हाला काय म्हणजे हे थांबवलं कसं जाऊ? नाही, थांबवलं म्हणून सांगितलं की जे ह्याच्यामध्ये इतकी स्पर्धा पाहिजे ना, स्पर्धा जी आहे ना ती सर्वांसाठी. आता मला सांगा, मिलिटरीत आहे का आरक्षण? कुठं मिलिटरीमध्ये त्यांनी बटालियन केलेलं आहे, परंतु तिथं काही भानगड नाही अजून तरी. भारतीय सैन्यामध्ये नाही असं कुठं. बाकीच्या ठिकाणी सगळं. मग काय होतं याच्यामध्ये की त्याचं गांभीर्य राहत नाही त्याचं. म्हणजे ज्यांना जसं म्हणजे काही गोष्टी तुम्ही बोलू पण शकत नाही कॅमेऱ्यावरती, तर कारण ते खूप प्रक्षोभ होऊ शकतं ते, किंवा लोक त्याचा उलटा अर्थ काढतील. परंतु वैद्यकीय शिक्षणामध्ये कुठंतरी याला काहीतरी त्याच्यासाठी एक मर्यादा निश्चित केली पाहिजे, आणि ती जरुरी आहे आता वैद्यकीय शिक्षणमध्ये. आता तुमच्यावरच जातीयवादाचा आरोप होईल. मी म्हणून म्हटलं, माझा हा एक व्यक्तिगत मत आहे. मला माझं मत मांडायला घटनेने अधिकार दिला आहे. त्यात तुम्ही, आणि मग मला आरोप करायला तुम्ही घाबरता काय? तुम्ही स्पर्धेला उतरा ना, तुम्ही विवाद चर्चा करा, युक्तिवाद करा, समोर या. शिव्या देऊन मला काय त्याच्यात तुम्ही म्हणजे झुंबडासारखे उठतील, समूहच्या समूह येतील मला शिव्या द्यायला. काय तू आमचं, मी थोडी माझं मत मांडतोय मी, त्याला काय घाबरायचं कारण काय तुम्हाला? माझं मत मांडायचं मला पूर्ण अधिकार आहे. तुम्ही तुमचं मत मांडा. का नको तुम्हाला, का पाहिजे? मी माझं मत मांडतोय, का नको आहे? आणि मी काय सांगतोय तुम्ही पुन्हा लक्षात घ्या की ते एकतर काही लोकांचं काय म्हणणं आहे की आमच्यावरती अन्याय झाला, किंवा अरे वैद्यकीय शिक्षण ते दुसऱ्याच्या जीवाशी आहे. जर असेल ना बोलत काहीतरी, ते काय भाषा वापरली ती, आम्ही ते व्यक्तीचे लिंग बघतो वगैरे,
आणि एकावरनं परीक्षेचा विषयच नाही एकानी. हे एक त्याला उदाहरण आहे. हे उदाहरण आहे. तुम्ही खरंच जाऊन बघा मेडिकल कॉलेजमध्ये काय अवस्था आहे ती. आणि मला सांगा कोण आहे होते ते सामान्य आहे का? कोणत्या लोकांना लाभ मिळतोय याचा? साध्या ज्या ह्या प्रवर्गातल्या गरीबातल्या गरीब लोकांना काय त्याचा फायदा मिळतो का ते बघा तुम्ही. किती याद आहे हे तुम्हाला सांगतो. एवढा याद आहे, मी आता बघत होतो इतक्या याद्या केलेल्या आहे यांनी याच्या सगळ्या. याच्यात इतक्या याद्या आहे ना, इतके तुकडे केलेले आहे याच्यामध्ये. ते एक मिनटं, दुनियाभरचे तुकडे केले यांनी. किती तुकडे केले म्हणजे कमीत कमी हे कोटा तो कोटा आहे बघा युवा हे अनरिझर्व्ड ओबीसी एनटीडी ईबीसी एनटीसी ईडब्ल्यूएस विजे D1 D3 D2 एनटीबी SC ST एवढे कोटे तुकडे केले. त्याच्यामध्ये परत सब कोटे त्याच्यामध्ये. याच्यात काय कळत नाही. आणि एवढं होऊन याच्यामध्ये मॅनेजमेंट कोटा आहेच, NRI कोटा आहेच. काही कळत नाही कशाचा काही सांगपत्ता लागत नाही. कोण कुठून ॲडमिशन घेऊन आलं काय नाही. सगळं पैशाच्या जोळावर आहे. दोन चालतात फक्त, धनिक नाही तर मग कॅटेगरी तुमची बस. बाकीच्यांसाठी काही याच्यामध्ये काय हे नाही आहे. आणि त्यांनी विचाराने सगळं आपलं डोकं मग तो हे बघा. म्हणून मी सांगतोय पुन्हा की त्यांना तुम्ही सक्षम बनवा. 2 वर्ष जातील 3 वर्ष जातील त्यांना तुम्ही कोचिंग द्या. तुम्ही आयडेंटिफाय करा. असं काही नाही की त्या प्रवर्गामध्ये हुशार होतकरू असतील नक्कीच असतील ना. त्यांना तुम्ही आयडेंटिफाय करा ना. त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे. त्यांना तुम्ही तयार करा. मात्र उच्च पैशावाले फक्त तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो आहे त्याच्यात भरून घुसायचं. मग तुम्ही ते सर्टिफिकेट लागतात ते आहेत ना, ते क्रिमिलियर वगैरे ते सगळे कोण बघतंय त्याचं, कोण तपासणी करतंय? काही नाही. मी तुम्हाला दाखवतो किती सरकारी अधिकाऱ्यांची मुलं, मर्सिडीजमध्ये फिरणाऱ्या अधिकाऱ्यांची मुलं, बापांनी लाभ घेतला आरक्षणाचा, पोरगं बी लाभ घेतंय, आई आरक्षणाचा लाभ घेऊन झाले. किती उदाहरण दाखवू तुम्हाला आहे ना. मंत्रालय कोणाने भरलं आहे सगळं. झुंबड घेऊन उठतील. तुम्ही जाऊन बघा परिस्थिती काय आहे सगळी. बरोबर चाललं आहे सगळं पद्धतशीरपणे. म्हणून मी म्हणतो की हळूहळू या क्षेत्रातलं आणि सर्वांसाठी एक तुम्ही पूर्णपणे हे बंद केलं पाहिजे आता सगळ्या गोष्टी. जो शोषित आहे, जो वंचित आहे, आर्थिकदृष्ट्या जो खच्ची झालेला आहे त्याला तुम्ही वर कसं आणता येईल ते बघा. त्याच्यासाठी तुम्ही काय करा. मात्र जर धनदांडगे असतील ना याच्यातले तर त्यांना मात्र तुम्हाला आता बाहेर काढावं लागेल. त्यांच्यासाठी ह्या सुविधा नको आहे. आणि सेजल पवार मला कुठल्याही अँगलने त्या प्रवर्गातली दिसली नाही. ना तिच्या वेशभूषेवरनं, ना तिच्या बोलण्यावरनं, ना तिच्या ह्याच्यावरनं. मला माहीत नाही ते आता कारण कुठल्या तिने लाभ घेतला आहे काय आहे त्याचं सगळं सर्टिफिकेट तपासणी होईल की नाही होईल. मात्र जर असं असेल ना तर हे वेदनादायी सगळं.